राम राम मंडळी. आज माझा मित्र अकलक अन्सारी मुंबईहून माझ्या गावी आला आहे आणि त्याच्यासाठी आज स्पेशल एक डिश बनवणार आहे मी, चिकन तंदूरी. आणि तंदूरी पूर्ण तैयारी झाली है। देख लो, मुर्गी को पूरी तरह से उन्होंने साफ किया है। इसके बाद में हम लोग इसको सीधा सीख पे चढ़ा के हम लोग इसको तंदूरी बनाएंगे और फिर हम सारे दोस्त मिलके एंजॉय भी करेंगे। सब कुछ लेके आया है। अभी आगे देखो क्या क्या होता है। ये संदीप है, ये मेरा दोस्त महादेव है और अकलक शूट कर रहा है। तो अब लोग को सब मिलेगा, ठीक है। चलो आगे बढ़ते हैं। ओके मित्रांनो, हा बघा शेतातली विहीर. ते माझा मित्र महादेव बामणे यांच्या फार्म हाऊसवर आम्ही आलो. एवढी मोठी विहीर पाण्याची आहे त्यांच्या फार्मवरती. विहीर पण दाखवतो. उसाला पाणी सोडतायत, पाणी लावले त्यांनी उसाला. चालू आहे कार्यक्रम. आपण पुढे जाऊया, पुढचं जरा, आणि नंतर जाऊया तिकडे चिकनकडे. बघा ह्याच्यामध्ये, या शेतामध्ये त्यांनी वाटाणा घातलाय. वाटाण्याची शेती केली. वाटाणा आहे, तूर आहे, हरभऱ्याची पण लागवड केली आहे. पुढे आहे हरभरा. हे वाटाण्याचं फूल आहे, वाटाणा या पुढे हरभरा आहे, तूर आहे, बरेच काय काय घातलं ह्याच्यामध्ये. त्यांनी आता लावलेलं आहे. त्याला पण 2-3 महिने लागतील त्या पिकाला पण. शेत आहे त्यांचं. बाजूला ऊस पण लावाय त्यांनी. इथे ऊस लावलाय त्यांनी. आणि हे त्यांच्या शेतातलं घर आहे. त्याच्यामध्ये इकडेच आम्ही, ह्या घरामध्येच आम्ही पार्टी चालू आहे आमची. अकलक आता मुंबईहून आलाय ना माझ्या घरी, म्हणून त्याला पार्टी देतोय. पक्ष्यांनी किती घरटी केलेत बघा, लटकतात घरटी. छान घरटी आहेत. दाखवतो तुम्हाला. पक्ष्यांनी घरटी बांधली झाडावर. बरेच घरटी येते या झाडावरती. पक्षी इथं खूप असतात. विहिरीच्या काठेवरचा हा परिसर आहे. असा मस्त विहिरीच्या काठावरचा हा परिसर आहे. हे बाबळीचं झाड आहे, बबूल का पेड़ आहे. ते आतमध्ये पार्टी चालू आहे. इथे धनगरांची एक बकऱ्यांची टोळी आहे. तर बकरी बसवलेत शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये. पण बघूया चला. छोटी छोटी बकरे त्या पिंजऱ्यामध्ये ठेवले त्यांनी, पिल्ल लहान बकऱ्यांची. ही बघा, ही बघा पिल्ल त्या पिंजऱ्यामध्ये त्यांनी ठेवलेत. अशी बकरी इकडे ठेवत. लहान बाळ पण तिथे खेळते. बकरी बसवली त्यांनी. भाई मुर्गे को छिल रहा है. अच्छे से छिलना भाई, चिकन अच्छे से बनना चाहिए तंदूरी. ये मेरा दोस्त है. देखो मॉन्स्टर. अभी ये पार्टी ना लसालस होने वाली है एकदम. बैठ बैठ.
चलो मैं भी बैठता हूँ उधर ही। वो निकाल, वो लेना उसका, वो ये अक्खा मुर्गी लाया है हम लोग। अभी चाहिए तो मंगा ले, वो लेके आएगा। अरे ये रखने की नहीं, उसमें कैसे रखने में होगा। हाँ हाँ। सब मालूम है ना भाई? दिख रहा तुझको? हाँ कर ले कर ले, सब छील छाल के मैरिनेशन चल रहा है। देखो तंदूरी का मैरिनेशन चल रहा है अभी। मेरा दोस्त वही कर रहा है अभी तंदूरी का मैरिनेशन। ये देखो रेडी। अभी इसको 10 मिनट के लिए हम लोग ऐसे ही रखेंगे। उसके बाद में सलिया में घुसा के तंदूर करना चालू करेंगे। देखिए ये सब अकलक के लिए बन रहा है। अकलक खुश हो रहा है, हंस रहा है। अब उसकी जान में जान आ गया देख के। चलो आगे बढ़ते हैं। ये दोस्त आ गया हमारा। आजा भाई आजा आजा। ये देखो नया गेस्ट आ गया है यहाँ पे। उसको भी तंदूरी चाहिए लगता है। तुझे भी चाहिए भाई तंदूरी? खाएगा? तेरे मालिक उधर है, तू इधर किधर आ गया? तंदुरी मॅरिनेशन झाल्यानंतर आता त्याला आम्ही शिगेमध्ये चढवलं आहे आणि चुलीवरती शेकायसाठी चालू आहे। ही तंदुरी आम्ही एक अख्खी मुर्गीची केली आहे। ह्या तंदुरीमध्ये महादेव बामणे यांच्या फार्म हाऊसवर ही पार्टी चालू आहे। तंदुरी पार्टी अकलकसाठी खास ही पार्टी आहे, कारण तो काल आहे ना चिकन खाल्ला नाही त्याने, म्हणून त्यासाठी ही तंदुरी पार्टी आहे। इथं माझा मित्र संदीप बसला आहे, तो आला आहे पार्टीसाठी आणि पार्टीला येऊन पण मोबाईलमध्ये गेम खेळायला त्याचं चालू आहे। त्याचा काही गेम आज संपत नाही असं वाटतं। तंदुरीचं मॅरिनेशन संदीपनंच केलं, सर्व तंदुरीचं त्यानंच मॅरिनेशन केलं आहे सगळं कंप्लीट। मॅरिनेशन कंप्लीट केल्यानंतर सीगमध्ये तंदुरी आम्ही घातली आहे। मॅरिनेशनसोबतच संदीपने मॉन्स्टर सर्वांना आणलेले आहे। हा मॉन्स्टर संदीपचा आहे, तो पिऊन झाला आहे, त्याचा मॉन्स्टर संपवला आणि हे त्याने तंदुरी करायला मॅरिनेशन करायला सुरुवात केली। आता काही पीस आम्ही मॅरिनेशन झाल्यानंतर तंदुरी सीगमध्ये घुसवून ते आम्ही भाजायला चालू आहे, तंदुरी बनवायला चालू आहे। तंदुरीची आग भरपूर झालेली आहे, तुम्हाला दिसत असेल। तंदुरी जोरात एकदम बनायला चालू आहे। कलर बनलेला आहे, कलर आलेला आहे, तंदुरी बनवून तयार झालेली आहे। ऑलमोस्ट 2-3 पीस बाकी आहेत। कंटिन्युअसली हे काम महादेव बामणेच्या हातामध्ये दिले आहे। महादेव बामणे कंटिन्युअसली तंदुरीची सीग बनवतोय। दादांनी सुरुवातीलाच सांगितलं होतं की मी तंदुरी शेकायला येईन, आणि तो बरोबर उसाला पाणी सोडून तंदुरी शेकायच्या टायमाला बरोबर तो टायमावर आला आणि पूर्ण त्याने अखंड तंदुरी सगळी शेकून घ्यायची जिम्मेदारी त्याचीच आहे असं त्याने सांगितलं। अकलक इकडे घीचा डब्बा खोलत आहे, तो तंदुरीला घी लावणार आहे म्हणून तो घीचा डब्बा खोलायला सुरुवात करत आहे। त्याला काही डब्बा खोलत नाही आहे। आता खाली बसून जोराने तो ताकद लावून घीचा डब्बा खोलत आहे। छोटासा आणला आहे तंदुरीपुरता आणि तो अकलक आता खोलत आहे घीचा डब्बा। घीचा डब्बा खोलून झाल्यानंतर तो ते शेकायला चालू आहे, त्या तंदुरीला लावायला जाणार आहे। हा चालला त्या तंदुरीला शेक करायसाठी। आता तिथे जाऊन तो ते घी ओततोय त्या तंदुरीवर। असं ओतल्यानंतर ते पूर्ण तंदुरीला लागत नाही, त्याला बाजूला घेऊन हाताने लावावे लागेल। आता शीक बाजूला घेतलेली आहे, अकलक आता त्याला हाताने घी लावेल। चालू आहे घी लावायला। अशा पद्धतीने तंदुरीचं अर्धं काम संपलेलं आहे। काही पीस रेडी आहेत, छान बनलेले आहेत।
तुम्ही आता पाहतच असाल. संदीपनं तंदुरी खायला सुरुवात पण केली तिकडे. आता हे दोघं जण राहिलेत, अकलक आणि दादा. हे दोघं जण हे कंप्लीट काम झाल्यानंतर ते दोघं तंदुरी खायला सुरुवात करतील. छान अशी आग लागलेली आहे आणि त्या आगीच्या आचेवरती तंदुरी बनवायला सुरुवात आहे. तुम्हाला दिसत असेल किती आगीने मस्त काम केलेलं आहे. ही तंदुरी पार्टी आता शेवटच्या टप्प्यात आलेली आहे. पाठीमागे संदीपने तंदुरी खायला सुरुवात पण केलेली आहे. जे तयार झालेले पीस आहेत आणि हे सुद्धा सीग आता खाली करत आहेत. आणि आजचा ब्लॉग इथेच संपवतो आहे आम्ही, कारण तंदुरीचं काम पूर्ण झालेलं आहे. आता अकलक आणि दादा दोघंजण तंदुरी खायचे बाकी आहेत, ते आता खायला सुरू करतील आणि आजचा ब्लॉग आम्ही इथेच संपवतो आहे.